हाय हॅलो नमस्ते सर्वांना। मसाल्याने मस्त भरलेलं वांगं, भरलेली भेंडी आपण नेहमीच खातो, पण अशी दोडक्याची भरलेल्या दोडक्यांची भाजी तुम्ही कधी केली आहे का? एकदा ह्या रेसिपीनुसार तुम्ही भाजी बनवून बघा, तुम्हाला खूपच जास्त आवडणार। आता बघा मी रेसिपीला सुरुवात करते। त्यासाठी मी इथे अर्धा किलो एवढे हे कोवळे दोडके आहेत, छान ते आणले होते आणि त्याच्या फक्त वरील जो हा कडक भाग असतो ना, दोडक्याच्या ज्या शिरा असतात ना त्या काढून घेतल्या। दोडक्याचे साल अजिबात काढायचे नाहीत बघा, फक्त अशा थोड्याशा वरील शिरा काढून घ्यायच्या आणि मग नंतर दोडक्याचे मोठमोठे काप आपण बनवून घेणार होतो। तर बघा दोन्ही कडांचा हा कडक भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर दोडक्याच्या मोठमोठ्या फोडी तयार करायच्या। ह्या ज्या मोठ्या फोडी आहेत ना त्यामध्ये पुन्हा आपण कट देऊन घेणार आहोत, जसं आपण भरल्या वांग्यासाठी करतो अगदी तसंच। हे बघा दोडक्याच्या फोडीला कट दिला, अगदी खालपर्यंत कट द्यायचा नाही, नाहीतर दोडक्याची फोड तुटण्याची शक्यता असते। आणि ह्या कट देऊन घेतलेल्या फोडींमध्ये मोठमोठ्या फोडींमध्ये मसाला भरून घेणार आहोत आपण। पण ज्या छोट्या फोडी आहेत ज्यात मसाला भरता येणार नाही त्याचे मी छोटे छोटे काप करून घेतले। आता बघा आपलं हे दोडकं कापून रेडी आहे। आता मी स्टफिंग बनवणार होते, त्यासाठी 2 टेबलस्पून एवढं किसून घेतलेलं खोबरं घेतलं, त्यानंतर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 1 मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट घेऊन मिक्सरमधून हे हिरवं वाटण तयार केलं। आता स्टफिंग बनवण्यासाठी एक बाउल घेतला, त्यामध्ये मी जवळजवळ 4 टेबलस्पून एवढा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतला। त्यामध्येच मी हे हिरवं वाटणही ॲड केलं आणि पावडर्ड मसाले ॲड केले, जसे की लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद पावडर, 2 छोटे चमचे एवढी धने पावडर, 2 छोटे चमचे एवढा मी गरम मसालाही ॲड केला, चवीपुरतं मीठ ॲड केलं, लाल तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून पुन्हा थोडंसं ॲड केलं आणि बघा हे सगळं मी व्यवस्थित करून घेतलं। मिक्स 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 आणि सगळं काही मिक्स केल्यावर आठवलं की मी कांदा लसूण मसाला ॲड करायला विसरली आहे। मग मी 2 छोटे चमचे एवढा कांदा लसूण मसालाही ॲड केला आणि सगळं काही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघा हे भन्नाट असं टेस्टी टेस्टी स्टफिंग दोडक्यासाठी रेडी आहे। आणि दोडक्याच्या ह्या कट करून घेतलेल्या सर्व मोठ्या फोडी मी स्टफ करून घेतल्या ह्या मस्त मसाल्याने। खूपच टेस्टी बनला होता हा मसाला। हे बघा सगळ्या फोडी रेडी आहेत आणि थोडंसं स्टफिंगही उरलं आहे आणि हा मसाला मी पोळीसोबत खाऊन बघितला तर अगदी एकदम टेस्टी टेस्टी चटणीसारखं फील आलं खाताना, खूपच टेस्टी बनला होता। नंतर बघा मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, जिरे मोहरी फ्राय करून घेतले आणि दोडक्याच्या सर्व फोडी मी ह्या तेलामध्ये ॲड केल्या। सर्व बारीक कट करून घेतलेल्या फोडीही मी यातच ॲड केल्या आणि उरलेलं स्टफिंग अगदी थोडंसं मी वरून ॲड केलं आणि सगळं काही तेलामध्ये छान परतवून घेतलं आणि अगदी व्यवस्थित हलक्या हाताने हे सगळं परतवून घ्यायचं आहे। आणि दोडकं शिजण्यासाठी मग मी थोडंसं उकळतं पाणी ॲड करून झाकण ठेवून अगदी 3-4 मिनिट मी हे दोडकं शिजू दिलं आणि बघा 3 मिनिट्स नंतर दोडकं मस्त जवळजवळ पूर्ण शिजलेलं होतं आणि त्यानंतर पाणी ॲड केल्यामुळे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून दोडकं शिजू दिलं। आता बघा दोडकं पूर्णपणे छान शिजून रेडी आहे। भाजीने तेल सोडायलाही मस्त सुरुवात केली आहे, म्हणजे ग्रेव्हीही एकदम मस्त उकळून रेडी आहे। तर बघा मग मी यावरून काही स्टफिंग ॲड केलं पुन्हा आणि आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे ना, थिक किंवा थिन, त्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये पुन्हा गरम पाणी ॲड करणार आहोत। मला ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायची होती, त्यामुळे मग मी जराशी रस्सेदारच ठेवली होती। तुम्हाला हवं तर तुम्ही ही ग्रेव्ही थिक बनवूनही चपातीसोबत किंवा राईससोबत मस्त एन्जॉय करू शकता। तर बघा यामध्ये मग मी
भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केली आणि पुन्हा 2 मिनिटसाठी फक्त भाजी मस्त उकळू दिली आणि रेडी आहे आपलं हे भरलेलं दोडकं, मसाल्याने स्टफ केलेलं दोडकं. आणि बघा, ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवली ना तर तुम्हाला नक्कीच खूप खूप आवडणार. सर्वांनी ही आजची रेसिपी नक्की ट्राय करा. मी ही जी भाजी आहे ती ज्वारीच्या भाकरीसोबत एन्जॉय केली. एकच नंबर जमली होती भाजी आणि सोबत लोणचं तर मज्जाच मज्जा. आणि मला असं ताट आवडतं बघा, फक्त एक भाजी आणि भाकरी, मग जेवण कसं छान जमतं. ताटात खूप गर्दी असेल ना तर जेवणाची मज्जा तेवढी येत नाही. सर्वांनी रेसिपी नक्की ट्राय करा, छान छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.